नमस्कार, तुम्ही बघत आहात शिवराजी न्यूज. शिवतीर्थ या ठिकाणी आहे. आपण बघतोय की दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्यावर जो अमानुष लाठीचार्ज झाला, हल्ला झाला आणि त्या निषेधार्थ या ठिकाणी सर्व पक्षीय तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. संपूर्ण देशभरामध्ये जी संतापाची लाट उलटली आहे आणि या देशाचा कणा म्हणजे जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांच्या भरोश्यावर हे भविष्य अवलंबून असतं आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी ही तिरंगा रॅली काढण्यात येत आहे. आपण बघताय दृश्य माझ्यासोबत आहेत. ही घटक पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत. आपण या ठिकाणी देशात राहत असताना विद्यार्थ्यांचं हित जपलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेत आज CJP सुद्धा या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे आणि त्याचबरोबर शिक्षण मंत्री सुद्धा या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करत राजीनामा काही काळापूर्वीच दिलेला आहे आणि त्या निषेधार्थ ही रॅली या ठिकाणी निघते आणि या ठिकाणी भव्य नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत. पाहूया या ठिकाणचा सविस्तर वृत्तांत. कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त शिवराजी न्यूज. आज दिनांक 25 जुलै 2026 रोजी इचलकरंजीत आज सर्वपक्षीय तिरंगा रॅली. दिल्लीतील विद्यार्थी दडपशाहीचा निषेध. सुजाण नागरिकांना एकत्र येऊन केले आवाहन. दिल्ली येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर केंद्र सरकारने दिल्ली पोलिसांच्या बळाचा वापर करून केलेल्या दडपशाहीचा आणि अमानुष लाठीमाराचा इचलकरंजीत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या दडपशाहीच्या विरोधात आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व ऐक्य दर्शवण्यासाठी आज शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी इचलकरंजी शहरात सर्वपक्षीय भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीत आपल्या न्याय हक्कासाठी शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईमुळे देशभरात संतापाची लाट आली आहे. या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी इचलकरंजी शहरातील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते एकत्र आले आहेत. चला एकत्र येऊ, या विद्यार्थ्यांना बळ देऊया अशी हाक देत या निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमुख केंद्र असलेल्या शिवतीर्थ येथून या रॅलीला प्रारंभ झाला व महात्मा गांधी पुतळ्यात या रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांतता राखली जावी म्हणून संयोजकांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले. सर्व पक्षी इचलकरंजी शहराच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले की ही रॅली कोणत्याही एका पक्षाची किंवा घटकाची नसून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे. त्यामुळे इचलकरंजी शहरातील सर्व सुजाण नागरिकांनी, तरुणांनी आणि व्यापारी वर्गाने आपले पक्ष, जात आणि धर्म बाजूला ठेवून या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले होते. आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती. या ठिकाणी शिवतीर्थपासून महात्मा गांधी पुतळा येथे ही रॅली काढण्यात येत आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय सुद्धा येण्याचे पण दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती. कडक असा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्याचे आपण दृश्य बघतोय. दिल्ली येथील विद्यार्थी दडपशाहीचा निषेध. इचलकरंजीत सर्वपक्षीय तिरंगा रॅली आपण पाहतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती. जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्ही बघत आहात थेट दृश्य इचलकरंजी येथून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर पोलिसांच्या बळाचा वापर केला आणि त्याच दडपशाहीचा, लाठीमाराचा इचलकरंजीत तीव्र निषेध सुद्धा या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे. घटक पक्ष, मित्रपक्ष, विद्यार्थी, नागरिक या ठिकाणी सहभागी झाल्याचे आपण दृश्य बघतोय. विद्यार्थ्यांच्या या हक्कासाठी, न्यायासाठी ही तिरंगा रॅली काढून आपले एक कर्तव्य या ठिकाणी पार पाडतानाचे आपण दृश्य बघतोय. जाती धर्माच्या पलीकडे जाण्याचे आवाहन सुद्धा संयोजकांनी केलेले आहे. आपण थेट दृश्य बघत आहात फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती. तिरंगा रॅली इचलकरंजी येथून ही थेट दृश्य आहेत. सर्व धर्म बाजूला ठेवून या रॅलीमध्ये फक्त एक माणूस म्हणून संख्येने सहभागी झालेले नागरिक आपण बघतोय. या तिरंगा रॅलीमध्ये आपले योगदान देत ही रॅली अत्यंत मनापासून आणि विद्यार्थ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपले योगदान देत आहे. बघत रहा फक्त शिवराजी न्यूज. ये है हमारी एकता जिंदाबाद. छत्रपती शिवाजी महाराज या रॅलीमध्ये सर्वच पक्षीय नेते मंडळी सुद्धा सहभागी झालेले आपण दृश्य बघत आहात. हमारी एकता जिंदाबादची नारा सुद्धा या ठिकाणी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ही सर्व रॅली निघत आता
महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी जात आहे आणि आपण बघतोय सर्वच पदाधिकारी विद्यार्थी आता ह्या रॅलीमध्ये सहभागी होऊन ही रॅली आता जात आहे महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत परिसरामध्ये ही रॅली आता जातानाची दृश्य आपण बघतोय सर्व विद्यार्थी महिला ग्रामस्थ नागरिक मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सहभाग होण्याची ही दृश्य आपण बघत आहात आजचा विद्यार्थी जागा आहे लोकशाहीचा धागा आहे अशा प्रकारची बॅनर सुद्धा या ठिकाणी लागले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज यांचे पोस्टर सुद्धा दाखवून आपली भावना व्यक्त करतायत हे सर्व विद्यार्थी आपण ते दृश्य बघतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही रॅली आता सुरुवात होत आता विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आता सहभागी झाल्याचे आपण नोंद बघत आहात आपण हा रॅलीचा थरार आपण बघतो इचलकरंजीतून या ठिकाणी दिल्ली येथील जंतर मंतरवरील असणारे अत्याचार विद्यार्थ्यांवरील झालेला लाठीचार्ज त्याचबरोबर कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे छात्रों की मांग इस्तीफा असा सुद्धा बोर्ड एक या ठिकाणी लक्ष रोखून घेतोय छात्रों की मांग कलम से क्रांती लिखणे आहे हम अपना हक मागणे आहे अशा प्रकारचा बॅनर सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घेण्याची दृश्य आपण बघत आहात या ठिकाणी आपण बघतोय राजीनामा एक काफी बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ करोगे तो दिल्ली का तख्त अशा प्रकारची सुद्धा बॅनर्स या ठिकाणी आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोष त्याचबरोबर महात्मा गांधी यांचे पोस्टर्स या ठिकाणी लागलेले आहेत महिलांनी सुद्धा या ठिकाणी एक चांगला प्रतिसाद देत या रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे या ठिकाणी आपण बघतोय शिव फुले शाहू आंबेडकर हा बोर्ड सुद्धा एक या ठिकाणी आकर्षण निर्माण करतोय भगतसिंग यांची सुद्धा पोस्टर्स या ठिकाणी लागलेले आहेत सर्वच पदाधिकारी विद्यार्थी नागरिक सर्वच या ठिकाणी ही रॅली आता निघते महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी आपण आता थेट जातोय महात्मा गांधी पुतळा परिसरात बघत राहा फक्त शिवराज न्यूज